स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. डे 3चा आजचं सेशन खूप महत्वाचं आहे. व्हिडिओ ऑन जो करणार नाही त्यांना रिझल्ट येणार नाही. तुम्ही मला दिसणार नाही. तुम्ही ज्या उद्देशाने माझ्यासोबत जुळताना त्या उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ ऑन करणं गरजेचं आहे. व्हिडिओ ऑन करा. थँक्यू. व्हिडिओ ऑन करणं खूप गरजेचं आहे. 1 मिनिट दे जा. नवीन दिसून राहिले मॅडम तुम्ही. 2 दिवस आधी कुठे गेले होते? कोण मी? हो. नाही स्वातीताई नाही. अच्छा. चला करायचं का सुरू? मंजू मॅडम तुम्ही पण आजच जॉईन झालेल्या दिसून राहिल्या. 2 दिवस आधी यायचं होतं ना. छान क्लास होता. 2 दिवस आधीचा क्लास बघून घ्या तुम्ही. ठीक आहे. अनम्यूट करा. कुठून आहे तुम्ही? व्यवस्थित मोबाईल ठेवून द्या एका ठिकाणी. आजचा क्लास खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. आजच्या क्लास नंतर तुम्हाला कळेल जीवन खरंच कसं बदलायचं आहे. कुठून आहे मॅडम तुम्ही? ओके. कुठून आहे म्हटलं मॅडम? तुमचा आवाज कमी येत आहे. ठीक आहे. चला सुरू करू का? हो मॅडम. आज आपण बघू 7 चक्र आणि औरा. जे आपलं पूर्ण शरीर पूर्ण बॉडी बनली आहे 7 चक्र आणि औरावर. ठीक आहे. 7 चक्र जे तुम्ही व्यवस्थित असे जे स्ट्रेट बसले ना तर तुमचे चक्र असेच ऍक्टिव्ह होणार आहे अर्धे. आणि जो झोपून लेटून बसन त्याचे चक्र त्याचप्रमाणे वर्क करणार आहे. अनम्यूट करून द्या थोडं सगळेजण. मी दिसते? हो दिसत आहे सगळेजण. फक्त मी म्यूट कर ठेवते. अनम्यूट ठेवा प्लीज. अनम्यूट ठेवा. अनम्यूट ठेवा. अनम्यूट नाही सॉरी म्यूट ठेवा. म्यूट करा तुमचा. हा ठीक आहे. कारण बॅकग्राऊंड साऊंड येतो ना मग मला डिस्टर्ब होते एकदा साऊंड आला की. 7 चक्रावर आपलं जीवन कसं आहे ते 7 चक्र समजून घेणार आहे. औरा बघायला शिकणार आहेत. औरा बघितल्यानंतर आपण कुठलीही नकारात्मक ऊर्जा सगळ्यात पहिले आपल्या औरामध्ये येत असते. त्यानंतर आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम सुरू होतात. ठीक आहे. आणि पहिले औरामध्ये आल्यानंतर ती नकारात्मक ऊर्जा तुमच्या 7 चक्रामध्ये प्रवेश करते. आता ते कसं आपण डिटेलमध्ये समजून घेऊ. ठीक आहे. मला एक उदाहरण सांगा. खूप लोक नव्हतं मॅडम तुम्ही सांगा. अनम्यूट करा. अस्मिता मॅडम थोडा मोबाईल असं लांब ठेवून द्या ना. बसून जा. दिसा मला. दिसले की बरं होईल. कनेक्टिव्हिटी होतं व्हिडिओ ऑननी. झालं का अनम्यूट? अच्छा ठीक आहे. आपण कुठेतरी जातो लग्नामध्ये वगैरे जातो. अरे अनम्यूट फक्त नूतन मॅडम तुम्हीच करा फक्त अनम्यूट. बाकी सगळे म्यूट राहा प्लीज. बॅकग्राऊंड साऊंड येऊन राहिला खूप. जी मॅम. ठीक आहे. नूतन मॅडम आपण लग्नात जातो ना खूप तयारी करून जातो. जाण्याच्या वेळची एनर्जी माहितीये कशी असते? पॉवरफुल. दुर्गा हो. जॉईन नाही झाली. आजचा क्लास इम्पॉर्टंट आहे प्राची. मी तिला मेसेज केला तिनं बघितलं नाही. लग्नामध्ये खूप तयारी करून जातो तेव्हाची किती सुंदर एनर्जी असते ना चेहऱ्यावर. स्माईल. अर्ध तर ते आपल्याला जायचंय त्यांनीच आपण अर्ध सुंदर दिसतो. त्याच्यानंतर मेकअप त्याच्यावर मग त्याच्याही पेक्षा सुंदर दिसतो आपण. मग लग्नात जातो. लग्नामध्ये एन्जॉय करतो. घरी येऊन झोपतो. कोणाकोणासोबत झालाय की मला कसं तरी वाटून राहिलं आता लग्नातून आल्यानंतर. झाला का तुम्हाला? झाला ना. हा मंजू मॅडमला झालाय. चला अनम्यूट करा. मंजू मॅडम सांगा तुमचा अनुभव. खूपदा काय होतं माहिती का, कार्यक्रम असतो 1-1.5 तासाचाच, पण आवरण्यातच एक तर घरातलं सगळं आवरून जावं लागतं. परत ते साडी दागदागिने घालण्यातच 1-1.5 तास निघून जातो. बरोबर.
आणि मग तिथे गेल्यावर तिथून काम करून आलो तिथं म्हणजे सगळ्यांची आपली जेवढी एनर्जी असते ती आपण तिथं ऍक्च्युअली वेस्ट करून येतो लोकांना शो ऑफ करण्यामध्येच. आता समजले तुम्ही खरं. कारण माहितीये का, सगळ्यांचा ओरा आणि ओराची एनर्जी वेगवेगळी असते. आपण त्या व्यक्तीच्या ओरामध्ये जेव्हा कनेक्ट होतो ना, तर आपल्याला माहित नाही त्या व्यक्तीचा ओरा कसा आहे. म्हणून ती एनर्जी घेऊन आपण घरी येतो आणि आपल्याला घरी आलं की एकदम म्हणजे बेकार कंडिशन असते आपली. आणि उगाच म्हणतो ना जायला नाही पाहिजे होतं. म्हणतो की नाही म्हणत? होतं ना असं? तर खरं म्हणजे औरा एनर्जी कनेक्ट होते. कळलं औरा एनर्जी? आणि ही सगळ्यांजवळ आहे. प्रत्येक व्यक्तीजवळ ती औरा एनर्जी आपापल्या विचारातून, आपल्या वागण्यातून, लाईफस्टाईल मधून आलेली असते. ठीक आहे? असं जर कधी वाटलं ना, काय करायचं, नमक घ्यायचं, पाण्यामध्ये टाकायचं आणि आंघोळ करून घ्यायची. त्यांनी ती नकारात्मक ऊर्जा निघून जाते. आता तुम्ही म्हणाल मीच नाही सांगत नमक, आपली आजी वगैरे आपली नमकनी नजर काढत होती ना, नमक घेऊन काढायची ना नजर. आहे ना माझी द्या, नमक मध्ये नकारात्मक ऊर्जा रिमूव्ह करण्याची पॉवर आहे. म्हणून नजर काढायची. म्हणून सरळ सांगते, आंघोळच करून घ्यायची. एका प्रकारे नजर गिजर सगळी गायबच करून टाकायची ओरामधून. दुसरं दुसरं बघा, आपल्या घरामध्ये जर वातावरण आता छान आहे आणि कुणी अचानक येतं ना, आपल्या घरचं वातावरण बिघडून जाते. आत्ताच चांगलं वाटत होतं, आत्ता माझ्या घरात काय झालं मलाच कळून नाही राहिलं, सगळं वातावरण बिघडलेलं आहे. येतं की नाही येतं हा प्रश्न? होतं ना, आपापला अनुभव असेल. होतं ना. आता हे नेमकं काय आहे, कारण बघा मी तेच सांगून राहिली, सगळ्यांची एनर्जी वेगवेगळी असते. आणि तो व्यक्ती तिथे बसला आणि तिथे बसला म्हणजे त्याने त्याची एनर्जी कुठे ना कुठे सोडून गेलेली आहे. मला सांगा, स्मशानभूमीत आणि आपण राहतो त्या ठिकाणी एनर्जी वेगळी आहे की नाही? फील होते. तिथं गेलं का ते व्हायब्रेशनच वेगळं फील होते. आणि आपण आपल्या राहत्या एरियामध्ये बघा ते व्हायब्रेशनच फील होते. सगळा ऊर्जांचा खेळ आहे. तुम्ही, मी, प्रत्येक प्राणी, वस्तू, प्रत्येक झाड, या पृथ्वीवर जेवढं बी आहे ना, ते सगळं एनर्जी आहे. फक्त एनर्जी आहे. ज्यांना कळलं एकदा, तो आयुष्य बदलून जातो. आणि इथेच उदाहरण आहे, बदलवणारे पण लोक कुठेच गेलेले नाही. आता बघू, प्रॅक्टिकल बघू, औरा कसा बघायचा. ठीक आहे? स्वतःचा, दुसऱ्याचा औरा, प्राण्याचा, वस्तूचा, कुठलाही औरा कसा बघायचा ते सांगते. बुक आहे का तुमच्याकडे? एक बुक आणि पेन घेऊन या. मी थोडा टाइम देते, घेऊन या बुक आणि पेन. जो ऍक्शन घेईन त्यांच्या लाईफमध्ये चेंज होणार आहे. ऍक्शन नाही तर मग जसं जगत असलो तिथेच जगायचं आहे. ज्या ऊर्जांमध्ये पडून होतो एवढ्या वर्षापासून तिथेच राहायचं आहे. मी तिला शक्तिपातचं सांगणार होती ग प्राची, म्हणून मी म्हटलं तिला जॉईन करायला सांग. उद्या शक्तिपात घेईन म्हटलं त्यांचा, रेकी लेवल 1चा. दवाखान्यात गेली आहे ते, तिला बरं नाही ना कालपासून. अच्छा ठीक आहे. पर्सनल बोलून घेऊ आपण. हो हो. आणलं का बुक पेन? चालू मॅडम, व्हिडिओ ऑन करा. कोणती मॅडम? चालू मॅडम. अच्छा, व्हिडिओ ऑफ करून बसलाय का? व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ ऑन करा, कनेक्ट व्हा जरा पोरीच्या एनर्जी सोबत. असा व्हिडिओ ऑन करून बघायचं. उलट तुम्हाला इगो आला पाहिजे. माझी माझी. मग इगो आला पाहिजे. झालं का? आणलं का सगळ्यांनी? नाही आणलं. नाही, ज्यांचं झालंय प्रॅक्टिकल ते नाही, ज्यांचं नाही व्हायचं त्यांना सांगत आहे. ते प्रॅक्टिकल करणार नाही तर रिझल्ट येणार नाही. प्रॅक्टिकल करायचंच आहे. आता बघा तिथले थोडा कोरा पेज पाहिजे. ब्लँक पेज आहे का तिथे थोडं तरी? ब्लँक पेज घ्या, ब्लँक पेज आहे का? ब्लँक पेज. त्या ब्लँक पेजवर काय करायचंय, असा एक डॉट काढा मधामध्ये. असा एक डॉट काढा मधामध्ये ब्लँक पेजवर.
काढला का? ओप्पो कोण आहे? अच्छा, ही आहे काही हा, थोडं नाव चेंज करून घेशील, कारण ना ते मोबाईलचं नाव आहे ना, म्हणून नाव चेंज करून घेशील. अनम्यूट करा, बोलायचं आहे तर अनम्यूट करा. ते माईकचं बटन आहे मॅडम त्याच्यावर क्लिक कर. हो केलं. काय ते झालं? बोला बोला. कसं डॉट ते काढले ते मला बोला ना, बोला. तुम्ही बोलणार मॅम नाही मी तर आता काढ तुम्ही जिथे आहे तिथेच राहा, म्हणून तुम्हाला बोलायचं आहे. चेंज करायचं आहे तर बोलाच लागेल. ते काढले ना ते मी नाही दिसलं. हा, तर मी सांगते ना, आता काढलं, डॉट काढला, त्याच्याकडे थोडं कॉन्सन्ट्रेशन करून बघा. त्याच्या आजूबाजूला एक प्रकाश दिसेल तुम्हाला. नाही काढले मॅम, मी नाही काढले. ते काढा ना, असा डॉट काढा एक. बघा, मी काढलाय ना हातावर, असं पेजवर काढायचं आहे. माझे ब्लँक पेज खतम झाले म्हणून मी हातावर काढून दाखवला. असा पेजवर काढा आणि त्याला कॉन्सन्ट्रेशन करून थोडं बघा, 2 मिनिटं. काहीतरी आजूबाजूला दिसेल त्याचं वलय. दिसला का? तो झाला त्या पॉइंटचा औरा. याचप्रमाणे व्यक्तीचा औरा असतो, पेनाचा औरा येतो, हाताचा औरा येतो, झाडांचा, प्राण्याचा, प्रत्येक गोष्टीचा औरा आहे. फक्त त्याला कॉन्सन्ट्रेशन करून बघायचं आहे. दुसरी गोष्ट काय की तुम्ही बघा, जी आधीची फोटो यायची बघा, त्याच्यामध्ये ना असं फोटोच्या भोवती वलय असायचं असं. म्हणजे कोणते पण शंकरजीचे फोटो, कुठल्याही देवाचे फोटो ना वलय असायचं असं ना. हा, ते काय असलं, ते देवाचा औरा म्हणून प्रेझेंट करत होते आपल्या समोर. पण आपण देवाचा औरा बघितला नाही, तो किती विशाल आहे हा कोणालाही माहिती नाही. कुठला बी देव, तुम्ही ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानता त्यांच्यानुसार, ठीक आहे. पण तो फोटोमध्ये छोटा दाखवायचा, समजायचं एवढंच आहे की तो औरा त्याप्रमाणे असतो. आता आपलं सगळं बॉडी 7 लेअर मध्ये आहे. मी तुम्हाला फोटो शेअर करते, थांबा, तेव्हाच कळेल. दिसतो का? हे बघा, हे आपलं शरीर आणि ह्या शरीराच्या पूर्ण भोवती 7 सूक्ष्म शरीर असतात. जेव्हा नकारात्मक ऊर्जा जर याची असली तर सगळ्यात पहिले प्रवेश औरामध्ये केली जाते आणि सगळ्यांच्या औराचे कलर वेगवेगळे असतात. हे तुम्हाला जेव्हा सेकंड लेवलमध्ये तुम्ही ऍडमिशन घ्याल तिथे तुम्हाला माहित पडेल. ठीक आहे, कलर कसे काढायचे औराचे, त्या त्या व्यक्तीचं बघा. आता एखाद्या व्यक्तीचा जर लाल कलर आहे औराचा, फक्त लाल पकडला मी, एखाद्या व्यक्तीचा लालच कलर आहे, जसं पीएम मोदी, ठीक आहे, त्यांच्या औराचा कलर लाल आहे. कुठे बी जाईल तरी माहोल करून देते आणि त्यांच्यासारखं कोणीच नाहीये. कळलं का? म्हणजे कुठेही जाईन तरी ते, जरी आपल्या इथे आले तरी पटपट पटपट लोक त्यांना चुंबक सारखी चिपकतात. कळलं? त्याला तो झाला मॅग्नेटिक औरा, लाल कलरचा. असे कलर असतात, त्या त्याप्रमाणे कलरचे रिझल्ट असतात. जसं डार्क ब्लू कलरचा कलर आहे तर त्या तुमचं इंटेन्शन पॉवर खूपच हाय आहे. तुम्ही जे काही विचार करा ना ते खूप मतलब 100% लाईफमध्ये सक्सेसफुल होतं आणि घडतं पण लगेच विचार केल्यानंतर. जर तुमचा ग्रीन कलर आहे तर तुम्ही हेल्दी असता, तुम्ही सहसा बिमार होत नाही. ठीक आहे, असे वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळे रिझल्ट आहे. पर्पल कलर ज्याचा असेल औराचा तो आध्यात्मिक प्रगती करतो. अशा प्रकारे औरा असतो. आता बघा, दुसऱ्याचा औरा कसा बघायचा. आता तुम्हाला सगळ्यात जास्त आपण प्राण्याचा, झाडाचा पाहायला जाऊ नये म्हणा, एवढे कामं नाही, कामं सोडून तिथे जाऊ का झाडाचा प्राण्याचा पाहायला औरा? माणसाचाच पाहिजे, माणसाचाच सांगतो मी कसा पाहायचा. आता समजा जर मला, अच्छा मॅडम जॉईन झाले आहे का, मंजू मॅडम?
अच्छा ठीक आहे, तुम्ही आहे. अच्छा ठीक आहे. ओळखायचं कसं तेच सांगते मॅडम. हा, आधी तर तुम्हाला मग ते सेकंड लेवल थर्ड लेवल मध्ये ते ऍडमिशन घ्यायला लागेल. त्याच्यामध्ये तर पूर्ण डिटेलमध्ये आहे रे की काय आहे नेमकं. आपला ओरा, आता मला जर तुम्हाला माझा ओरा बघायचा आहे, मी झाली दुसरी व्यक्ती किंवा तुमच्या घरच्याचं कुणाचंही बघायचं आहे, तर सरळ त्या व्यक्तीच्या या नाकाकडे बघायचं. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, आता व्यक्ती तुम्ही माझ्या सरळ असं बघाल तर मला हसायला येईल ना. कंटिन्यू 2 मिनिट बघाल तर समोरच्या व्यक्तीला म्हणायचं डोळे बंद करून राहा. आता तुम्ही माझ्या नाकाकडे बघा, माझा ओरा दिसतो का? तर लगेच दिसणार नाही. मी पहिलेच सांगते, इंट्युशन पॉवर ज्याची हाय असेल त्यालाच कलर दिसतो. रिंकू मॅडम, माझा ओरा कलर सांगा. चला करा, बघा मला नाकाकडे बघायचं आहे कॉन्सन्ट्रेशन करून. मॅडम पर्पल ब्लू कलर. ओके, थँक्यू थँक्यू. तुम्हाला कोणाला दिसला का सेम कलर दिसला. पर्पल ब्ल्यू? हम्म. अच्छा, हलकासा ऑरेंज दिसला मला अजून स्टार्टिंगला. आध्यात्मिक प्रगती होऊन राहिली सध्या आपली, आणि इंट्युशन तर पॉवर आहेच, जरा वर्क करूनच राहिले, त्याच्यात काही डाऊट नाही. ते दिसतं, कळतं आपल्याला. ठीक आहे, कळलं. आता बघा ओरा क्लीन कसा करायचा. सगळ्यात पहिले ओरा क्लीन करायचा, ज्याप्रमाणे 2 टाइम भाजी पोळी जेवण करायला लागते ना, त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचा ओरा क्लीन करायचा आहे. 2 टाइम नाही करायचा, एकच टाइम करा, पण करा नक्की. कारण जर तुम्ही ओरा क्लीन नाही केला ना, तुमच्या आयुष्यामध्ये जे घडून राहिलं ना, हे तेच कारण आहे. म्हणून एवढं आवश्यक आहे करणं. आता बघा कसा करायचा. इथे हात घ्यायचे डोक्यावर आणि हे हात पायापर्यंत न्यायचे, अफर्मेशन बोलत 3 वेळा करायचंय. ज्या कुठल्या कारणाने माझ्या ओरामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेले प्रॅक्टिकल करा, म्हणजे मजा येईल तुम्हाला. मी तर माझं तर होऊनच जाईन ओरा क्लीन. कुठल्याही कारणाने कुठल्याही करा मंजू मॅडम, प्रॅक्टिकल करा. कुठल्याही कारणाने, एवढ्या लोकांचा विचार नाही करायचा, आपल्याला त्रास होतो. कुठल्याही कारणाने, बाहेर आहे का मार्केटमध्ये? अच्छा ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पुढे असू द्या असू द्या. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा मार्केटमध्ये नका करू. असू द्या. माझ्या हातांमध्ये आलेली आहे, हळूच हात खाली न्यायचे आहे, ती ऊर्जा पायापर्यंत नेऊन अशी पकडायची आहे, फूंक मारायची 3 वेळा. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो शुद्ध हो शुद्ध हो. ठीक आहे. पाय जवळ करायचे, मम्मी मांडी घालून बसा, मांडी घालून बसायचं आहे. आता पायापर्यंत न्यायची आहे, हातात ऊर्जा पकडायची आहे, 3 वेळा पण ब्रह्मांड में जाके शुद्ध हो शुद्ध हो शुद्ध हो. पुन्हा करायचं आहे 2 वेळा. कुठल्या कारणाने माझ्या ओरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. नूतन मॅडम बघा, हात बघा, माझे माझे बघा, असे करायचे, असे असे. हा, कुठल्याही कारणाने नकारात्मक ऊर्जा असेल तर हात भारी झालेले असेल, कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा माझ्या ओरामध्ये असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. ब्रह्मांड में जाके पकडायचं आहे त्या ऊर्जांना हळूच हातामध्ये. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो शुद्ध हो शुद्ध हो. 3 वेळा करायचा आहे. हा झाला स्वतःचा ओरा क्लिन्झिंग. ठीक आहे. आता दुसऱ्याचा ओरा कसा क्लीन करायचा आहे. समोरच्या व्यक्तीला उभं ठेवायचं आहे, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचंय आणि त्या व्यक्तीच्या ओरा क्लीन करायचा आहे. कुठल्याही कारणाने नाव घ्यायचं, जसं मी आता समोर मंजू मॅडमचं करेन, तर मंजू मॅडमच्या ओरामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल, माझे हात भारी झाले आहे. ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. संपूर्ण नकारात्मक ऊर्जा माझ्या हातांमध्ये आली, मी करू शकत नाही. सॉरी. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो शुद्ध हो शुद्ध हो. कट कट कट, डिलेट डिलेट डिलेट. खूप भारी झाले हात मॅडम. आता हात भारी का झाले त्याचं रिझन सांगते. आपल्यामध्ये आपल्याच विचाराने आपल्याच लाईफस्टाईलने आपण स्वतःला इतकं नकारात्मक बनवून ठेवलेलं आहे ना, ते नकारात्मक ऊर्जा दिसत नाही, त्या ज्या फील होतात आपल्याला. माझे हात खूपच भारी झाले, लगेच केलं मी थोडंसं तरी. ठीक आहे. समोरच्याचा ओरा असा क्लीन करायचा, सेम प्रोसेस 3 वेळा तसंच करायचं आहे. ठीक आहे. कळलं तर ओरा कळला. आता याच्याबद्दल काही विचारायचं असेल तर विचारा ओरा, मग मी 7 चक्र समजून सांगते. ओरा कोणालाच काहीच प्रश्न नाही. ओराचं कळलं का? काही प्रश्न आहे का? प्रश्न असेल तर विचारा. कळलं का? कळलं सगळ्यांना? नूतन मॅडमला कळलं? हो किंवा नाहीतर बोला ना. अनम्यूट करा ना, अनम्यूट करा. ते म्यूट करून बसले आहे ना, त्याच्यामुळे त्यांना कळून नाही राहिलं.
व्हिडिओ ऑफ केला. व्हिडिओ ऑफ झाला तुमचा, ऑन करा. अगं त्या माईक वर क्लिक कर, तिथं माईक आहे ना, त्या माईक हा वर क्लिक नूतन कर. मॅडम, काही केलं प्रश्न आहे केलं. औराविषयी? कळला औरा? औरा म्हणजे हो. संपूर्ण जीवन आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःकडे लक्ष देणार नाही तोपर्यंत तुम्ही दुःखीच राहणार आहे. तुम्ही नाही, म्हणजे दुनियेची गोष्ट करते मी. म्हणून स्वतःला आधी क्लीन करणं खूपच महत्वाचं आहे. आपण जोपर्यंत आपला फोकस जोपर्यंत स्वतःकडे राहणार नाही ना, तोपर्यंत आपण रडतच राहणार आहे. मेरी ही जिंदगी में गम, हे चालूच राहणार आहे हमेशा. ठीक आहे ना? मग त्यासाठी स्वतःकडे लक्ष द्यायचं. नमक टाकायचं पाण्यामध्ये, रोज आंघोळ करायची, हप्त्यातून 1 वेळा किंवा 2 वेळा करायची. आता सध्या तुम्हाला गरज आहे, तुम्ही करू शकता 2-3 वेळा. ठीक आहे? तिला आता काहीतरी बघ, विचारायचं आहे, तिथं माईक ऑफ नाही होते, ऑन नाही होते. अच्छा, आता करा मम्मी. केलंय व्हिडिओच्या बाजूने जे आयकॉन आहे ना म्यूटचं, त्याच्या बाजूने बघा, व्हिडिओच्याच बाजूने आहे. हो हो ते माईकचं आता बटन आहे राहू बघ. व्हिडिओ जिथे व्हिडिओ असेल ना, तिथं त्या लाल कलरच्या माईकवर बघ असं क्रॉस असेल. बरं, थांबा थांबा, मी करते इकडनं. मी करत आहे, होऊन नाही राहिलं. दाबा तिकडनं, एकदा दाबा, टच करा. अंकुला बोलव, अंकुला बोलव. व्हिडिओच्या बाजूने. बरं, असू द्या. हे बघा, माझ्या ह्याच्यात दिसते का? ह्या व्हिडिओ दिसते का इथे? हा, व्हिडिओच्या बाजूने बघा म्यूट आहे. झालं झालं झालं, ऑन झालं, ऑन झालं. झालं का? करायचंय का? म्यूट काय करायचंय? काय करायचंय? नाही नाही नाही. राहू द्या, अनम्यूट राहू द्या. असू द्या अनम्यूट, काही प्रॉब्लेम नाही. आता बघू सेवन चक्र. आता सेवन चक्र काय आणि त्याच्यावर जीवन काय, इथून पुढे तुम्ही लोक ओळखायला शिकणार आहे. ठीक आहे? इथून पुढे कोण कसं वागतं आणि त्यांचं वागणूक कशी आहे त्याप्रमाणे तुम्ही लोकांना ओळखणार आहे. आता कसं ते सांगते मी. पहिले चक्रा आणि चक्राची जागा समजून सांगते. चक्रा काय आहे आणि स्क्रीन शेअर आहे ना? नाही. आहे ना ग, बघ, आहे ना? स्क्रीन शेअर आहे का? दिसत आहे का? माझा व्हिडिओ दिसत आहे का? हो. हा बघा, आता चक्र आणि चक्राची जागा समजून घ्यायची आहे पहिले आपल्याला. सगळ्यात पहिले खाली जी दिसते मूलाधार चक्र, तुम्ही लिहू बी शकता, सध्याचं नाही लिहिलं तरी चालते. मूलाधार चक्र दिसलं का? लाल कलरचं चक्र आहे मूलाधार चक्र. अनम्यूट करा, म्हणजे मला बोलायला बरं होईल. मूलाधार चक्र हे आपलं जेनेटिक ऑर्गनच्या जवळ असतं, आपलं फिमेलचं. आणि जेंट्सचं माकड हाड असतं ना, त्याच्या सगळ्यात लास्ट मध्ये असतं मेलचं. पण आपलं कुठे असते? जेनेटिक ऑर्गनच्या थोडं मध्ये, अंडाशयाच्या जवळ. तिथे आपलं मूलाधार चक्र असते. याचं वर्क मी नंतर समजून सांगते, फक्त जागा लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला समोरचं कळेल. त्यानंतर नाभीच्या 3 बोटं खाली करायचंय. हात लावून बघू शकता, प्रॅक्टिकल म्हणजे लक्षात येतं. नाभीच्या 3 बोटं खाली स्वादिष्टान चक्र असतं. कुठलंच चक्र? स्वादिष्टान, लक्षात ठेव जा. त्यानंतर नाभीच्या 3 बोटं वर मणिपूर चक्र असतं. त्यानंतर हार्टच्या मध्ये, हृदयाच्या इथे मध्ये अनाहत चक्र असतं, प्रेमाचं चक्र. त्यानंतर जिथून बोलतो आपण, हे थ्रोट चक्र असतं, विशुद्धी चक्र म्हणून. थ्रोट चक्र. आज्ञा चक्र इथे असते, इंट्युशनचं, जे तुम्ही विचार करता, जे ओव्हर थिंकिंग होते तुम्हाला आणि तुम्ही म्हणता मी असा विचार केला आणि असंच झालं, तर ते इथूनच होते. त्यानंतर सहस्त्रार चक्र इथे असतं, आध्यात्मिक प्रगतीसाठी सहस्त्रार चक्र इथे असतं. कळल्या जागा? नसन कळलं तर डबल विचारा, मी एकदा रिपीट करते. जागा कळल्या? कळल्या का? हो. हा, आता बघा चक्र आणि त्यांचे कार्य बघू आपण.
मी पीडीएफ सेंड करेल, तुम्ही वाचून घ्यायचा नंतर. मी पीडीएफ सेंड करणार आहे ग्रुपला, ठीक आहे? बरं, एक मिनिट थांबा, याच्यात दिसून नाही राहिलं, मी दुसरं पेज घेते, माझ्याजवळ आहे. ठीक आहे. त्या पेजवर दिसलं नाही मला. बघा, चक्र आणि चक्राचे कलर आणि त्यांचे चॅन्टिंग कशी करायची, त्या चॅन्टिंगवरच तुमचे चक्र ऍक्टिव्ह होणार आहे. सगळ्यात पहिले बघू मूलाधार चक्र. आता मूलाधार चक्र, यह पुरुषों की रीढ़ के सबसे नीचे की तिकोनी हड्डी और महिलाओं के अंडाशय के मध्य क्षेत्र में अवस्थित है. जागा मी ना ऑलरेडी सांगितली तुम्हाला कुठली आहे ते, ठीक आहे? मॅडम व्हिडिओ ऑन करा, म्हणजे छान वाटेल. हा, थँक्यू थँक्यू रोहिणी मॅडम, गुंजन मॅडम, तुम्ही खूप दिवसांनी जॉईन झाल्या. काय मूलाधार चक्र सगळ्यात महत्वाचं चक्र आहे, सगळ्यांना पाहिजे लाईफ मध्ये. मनीसाठी इम्पॉर्टंट चक्र कुठलं? मूलाधार चक्र. आता सांगा, घरातले लोक कशी ओळखायचे मूलाधार चक्र? जर कोणाचं ब्लॉक असलं तर कसं ओळखायचं? घरामध्ये रिमोट आणून दे, पाणी आणून दे, जेवण देतं का आणून, मी बसूनच राहतो बेडवर म्हणणारे किती लोक आहे घरी? आहे का आपापल्या घरी? आहे ना? मग त्या लोकांचं मूलाधार चक्र ब्लॉक झालंय, त्यांचा राग करायचा नाही, देऊन द्यायचं सरळ. सरळ म्हणायचं, हे घ्या, पाणी पिऊन घ्या. ऐकलं तर बरंच होईन. आता जर रेकी शिकाल तर त्यामध्ये सिम्बॉल करून देऊन द्यायचं, या व्यक्तीचं मूलाधार चक्र ऍक्टिव्ह झालेलं आहे. ते वेगळी गोष्ट आहे, ते देऊनच द्यायचं अफर्मेशन. कारण आपल्याला समोरचा व्यक्ती पण महत्वाचा आहे ना. आपल्यासोबत एकटं राहण का दुनियामध्ये? एकटं जगायचं आहे का? आपल्यासोबत सगळे महत्वाचे आहे ना आपल्या घरी. मग टाकून द्यायचं आणि म्हणायचं समोरचा व्यक्तीचं मूलाधार चक्र पूर्णपणे ऍक्टिव्ह झालेलं आहे. उधर मेकअप करू का मनीषा? कर्ण मूलाधार चक्र, यह शरीर के भौतिक जीवन शक्ति का स्थान है जो जीवन को प्रेरित करता है. मॅग्नेटिक पॉवर या चक्रामध्ये आहे. आता उदाहरण दिलं तुम्ही मोदी सरांचं. मोदी सर जिथं उभे राहीन तिथं पटपट लोक येऊन त्यांना चिपकतात. मोदी सर सोडा, कुठेही बघा, एखाद्या ठिकाणी जर आपण गेलो, असा एकच व्यक्ती येतो, तो व्यक्ती पूर्ण माहोल क्रिएट करून टाकतो पूर्ण त्या प्रोग्रामचा. कोणाकोणाला अनुभव आहे त्या एका व्यक्तीचा? तो व्यक्ती म्हणजे त्याचं सुपर ऍक्टिव्ह आहे मूलाधार चक्र. लाल कलर मॅग्नेटिक पॉवर असतो, ठीक आहे?
तुम्ही पण वाढवा, आपण पण बनवू शकतो. तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट झाले ना, माझं वाढून राहिला पॉवर. यह कुंडली जागरण योग प्रचुरता का परिचय देता है. हा मूलाधार चक्रापासून कुंडली जागरण होते. जेव्हा कुंडली जागरण होते तेव्हा व्यक्ती आध्यात्मिक प्रगती करतो, आध्यात्मिक कडे जास्त वळतो तो. ठीक आहे. समंत अंग सुपररीन ग्रंथी मूत्रपिंड मूत्रथैली तत्व पृथ्वी रंग लाल भौतिक शक्ती सृजन शक्ती प्रतिकूल प्रभाव शारीरिक जडता उदासीनता भारीपण अस्थिरोग. हा चक्र जर ब्लॉक असला तर सहसा अस्थिरोग माहिती आहे ना, हड्डीचा रोग होतो. पाय खूप प्रमाणात पाय दुखतात. एनर्जी ब्लॉक असली की उदासीनता भारीपण, काम करण्याची इच्छा होत नाही. किती बी म्हणजे कसं ऍक्टिव्हपणा नाही वाटत. एका शब्दात म्हटलं तर वाटतं ना कसं जड जड भारी भारी शरीर, काही न करण्याची इच्छा, असं वाटतं कोणीतरी आणून देईन तर बरं होईन. तेच उदाहरण जे सांगितलं मी समोरच्याचं, तिथं आपण पण असू शकतो जर चक्रा ब्लॉक असला तर. त्यासाठी काय करायचं आहे, किंवा कोणाला बघा वारंवार बाथरूम लागते, हा चक्रा ब्लॉक असल्यामुळेच लागतो. याचा रंग लाल कलरचा आहे. तत्व याचं पृथ्वी आहे. जेवढं तुम्ही जमिनीसोबत मातीसोबत जुळून राहाल तेवढं हे चक्र नॅचरली ऍक्टिव्ह होतं. खूप बायांना पायाचे त्रास आहे आज, कारण त्या माहिती मातीसोबत जुळून नाहीये. पण आधीच्या बाया विदाऊट चप्पल चालायच्या, त्याचं रिझन बी तेच आहे. आता आपण बिना चप्पलनी राहू शकत नाही. आपल्या त्या धरतीसोबत आपण संबंधच सोडून दिला, जिच्यावर आपणच ओझं बनून राहत आहे. म्हणून पार्कमध्ये जायचं सरळ, विदाऊट चप्पल फिरा तुम्ही. फायदा नॅचरली ऍक्टिव्ह होतं चक्रा. एवढा टाइम कुठे आहे म्हणायचं. ठीक आहे. याचं जे चॅन्टिंग होईल लम म्हणून होतं, मी तुम्हाला ऑडिओ सेंड करेल. कसं ऍक्टिव्ह करायचं, मेडिटेशन कसं करायचं हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेलच. ठीक आहे. त्यानंतर वम बघा, 3 बोटं, नाभीच्या 3 बोटं खाली स्वादिष्टान चक्र. आपण सगळे इकडे जातो, प्रेमाचं चक्र हार्ट चक्र आहे. प्रेमाचं चक्र हार्ट चक्र नाही तर स्वादिष्टान चक्र आहे. हा भावना व्यक्त करत असते. हार्ट स्वादिष्टान चक्र तुमच्या भावना व्यक्त करते. जे हजबंड वाईफचे रिलेशन आहे, कुठलेही रिलेशन आहे, ते रिलेशन तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी. बघा, हा चक्र जर ब्लॉक असला ना तर आपल्याला वाटते की मला माझ्या जीवनात कोणीही प्रेम करत नाही. तो करत बी असला ना तरी वाटतं. हा चक्र जर ब्लॉक असला तर मातृत्व प्राप्त होण्यासाठी हे चक्र जर ब्लॉक असलं तर होत नाही. सहसा प्रॉब्लेम या चक्रापासून असते. समोर मी सांगते. आता जर हे चक्र सुपर ऍक्टिव्ह असलं तर काय असतं, एक तर बघा चक्र ऍक्टिव्ह सुपर ऍक्टिव्ह नाही पाहिजे, एक तर ब्लॉक नाही पाहिजे. त्याला बॅलन्स करून ठेवावं लागते. त्यासाठी समोर जे शिकतो आपण, अफर्मेशन देतो ती हीच देतो, चार्ज हील प्रोटेक्ट माय चक्रा 7 चक्रा असं देतो. चक्राला नेहमी बॅलन्स करून ठेवायचं असते. ठीक आहे. आता बघा स्वादिष्टान चक्र, स्वादिष्टान चक्राचं कार्य काय ते सांगते. नाभीच्या 3 करीब इंच नीचे अवस्थित यह चक्र काम शक्ती का केंद्र है. अच्छा, मी ते सांगत होती. जर सुपर ऍक्टिव्ह असलं तर काय करायचं. जर सुपर ऍक्टिव्ह असल्याने हे चक्र, हे जे भारतामध्ये या इतर कुठे बी जे रेप केसेस होतात ना, ते याच चक्रापासून होतात, ज्याचं सुपर ऍक्टिव्ह आहे. कळलं का. काम शक्ती का केंद्र आहे हे. जर सुपर ऍक्टिव्ह असलं तर त्यांचं आउट ऑफ कंट्रोल आणि तिथे त्यांच्याकडून कंट्रोल होत नाही, म्हणून त्या अशा घटना घडल्या जाते. सगळ्यात सोपी आणि इझी उदाहरण दिलं, सांगणं खूप आवश्यक आहे म्हणून सांगितलं. आणि मग समजून जर ब्लॉक असलं तर काय प्रॉब्लेम होते ते मला बोलायचं नाही. संबंधित अंग ग्रोनल ग्रंथी प्रजनन अंग यो दोनों पाव किसी भी व्यक्ति के प्रति मनोभाव सीधे चक्र द्वारा ही प्राप्त होता है. समजलं. मनोभाव जे भावना असते आपल्या हजबंड वाईफच्या स्पेशली, ह्या जेव्हा हजबंड वाईफचं रिलेशन जर पटलं नाही, समजून जायचं की हे चक्र ब्लॉक आहे. विचार भावनात्मक तत्व जल रंग नारंगी प्रतिकूल प्रभाव कप खासी अँड मूत्ररोग. जर हे चक्र ब्लॉक असलं तर कप होतो, खासी होतो आणि मूत्ररोग म्हणजे ते वारंवार जावं लागतं ना बाथरूमला, शुगर सारखं वगैरे, तेच होतं याच्यापासून. जल तत्व आहे, पाणी जास्त प्यायचं, चक्र ऑटो चार्ज होऊन जाईल. दुसरा कलर याचा केशरी कलर येतो. ठीक आहे. समजलं. स्वादिष्टान चक्र सगळ्या पूर्ण ऑल टोटल रेकीमध्ये सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे 7 चक्र आणि ओरा. ज्याला हे जमलं त्यांना जीवन बदलवलं. कारण मी तुमच्याजवळ, तुम्ही जशी माझ्यासमोर बसलेले आहे ना, मी त्यातलीच एक होती एक दिवस. आज मी इथे आहे कारण ते मला महत्व कळलं त्याचं. आता बघू मणिपूर चक्र.
महत्वाचं मणिपूर चक्र. जगासाठी आपल्याला घर पाहिजे, बंगला बी पाहिजे. आपण रस्त्यावर राहू शकत नाही, झोपडी आपल्याला आवडत नाही. बरोबर ना? मणिपूर चक्र. आता हे मणिपूर चक्र काम कसं करते ते सांगते मी तुम्हाला. डायजेशनचे प्रॉब्लेम कुणाकुणाला होतात? होतं ना? हे चक्र ब्लॉक असलं तर डायजेशनचे प्रॉब्लेम 100% होतात. गॅस होते, ऍसिडिटी होते. ठीक आहे. चक्र ब्लॉक असलं की शुगर, बीपी सारखे आजार याच चक्रापासून झालेले आहे. आणि हे जर चक्र सुपर ऍक्टिव्ह असलं तर व्यक्ती बुद्धिमान होतो. त्याच्याकडे कार, बंगला, फॉरेन कंट्रीमध्ये जाणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या जीवनात सहजतेने येतात जर चक्र हे ऍक्टिव्ह असलं तर. कारण हे भौतिक जगाशी संबंधित आहे. भौतिक जग म्हणजे बाहेरची दुनिया, या जगाशी संबंधित हे चक्र आहे. आता बघा याचे कार्य बघू. नाभि के करीब 3 उंगली ऊपर अवस्थित आहे. नाभि के 3 उंगली बघा, 3 उंगली ठेवून त्याला जेव्हा बघा प्रॅक्टिकली तेव्हा तो माइंड मध्ये पण बसतं. एक ऍक्शन तो चेंज होतो लाइफ मध्ये. ठीक है. यह शरीर का वह वास्तविक केंद्र है जहां से भौतिक ऊर्जा का वितरण होता है. यह चक्र शक्ती बुद्धिमान का प्रतीक आहे. हा चक्र बुद्धिमान आहे. आता सांगितलं जर हा चक्र जर ऍक्टिव्ह असला तर एखादा व्यक्ती बघा दिसतोच, कॉन्फिडन्स वाढतो त्याचा, ज्याचा कॉन्फिडन्स लो असेल. अच्छा ठीक आहे, एक उदाहरण सांगते. आपण एक्झाम वगैरे द्यायला जाते किंवा कुठली अशी मोठी गोष्ट करायला जातो ना, तेव्हा बघा तुमचं जे मूलाधार चक्र आहे ना, पोटामध्ये असा गोळा आल्यासारखं वाटतं, लगेच हिंमत हारून जातो व्यक्ती. होतं का कोणाकोणाला झालं? अनम्यूट करा, अनम्यूट करा. तुम्ही अनम्यूट करा मॅडम, मंजू मॅडम. तुम्ही बोलत असेल तर अनम्यूट करा, मला आवाज नाही येत आहे. पोटामध्ये गोळा आला नाही, का? तुम्ही मूलाधार चक्र बोलल्या म्हणून म्हटलं मणिपूर चक्र आहे हे. मूलाधार झालं. अच्छा, मणिपूर म्हटलं का? सॉरी सॉरी सॉरी, मणिपूर चक्र. मणिपूर चक्र. पोटामध्ये गोळा आला, बघितलं का? नाही नाही नाही. आता जसं एखादा मुलगा बघा एक्झाम द्यायला जात आहे, तो म्हणतो मम्मी मला भीती वाटत आहे खूप. ऍक्च्युली हे चक्र आहे ना, असं सुकडून जातं, असं होऊन जातं, तो आटतो आणि एकदम भीती निर्माण होते. पण हे पाळण्यातून खाली येताना पोटात जशी क्रिया होते ना, रात पाळण्यातून आपण ज्यावेळेस खाली येतो त्याचप्रमाणे भीती आहे, ती भीती एक प्रकारची. तेच आता समजलं. हा तसंच मुलांसोबत होतं. एक्झाम द्यायला जाताना एकदम त्यांना भीती वाटते ना, ते हे सगळं असं सुकून जातं ते. पण चक्र ऍक्टिव्ह होताना असे फुलासारखे फुललेले असतात चक्र. ते डिटेलमध्ये मी नंतर शिकवेल तुम्हाला, आता सध्या नाही शिकवत. ग्रँड मास्टरला शिकवलं जाते ते. हे बुद्धिमान आणि कॉन्फिडेंस जो दिसतो ना, तो हाच चक्रापासून दिसतो. हाँ, अगर हम किसी बात से बहुत डर जाते हैं तो इस अंग से स्वतः ही कड़ापन आ जाता है. संबंधित अंग अमाशय, लिव्हर, गॉल ब्लॅडर, पाचन संस्था. जर ही चक्र ब्लॉक असलं तर डायजेशन, गॅसचे प्रॉब्लेम 100% तर होतेच होते. पण बीपी, शुगर सुद्धा याच्यापासूनच होते. याचं तत्व अग्नी आहे. मग जसं तुम्ही सूर्याचा प्रकाश घेतला, किरण घेतली, तर हा चक्र ऑटो चार्ज होऊ शकतो. ठीक आहे. सकाळी सकाळी रंग पिला आहे. तुमचं म्यूट करा मॅडम, मंजू मॅडम. रंग पिला, पिवळ्या कलरचा रंग आहे. ठीक आहे. कार्यशक्ती, बुद्धी आणि प्रतिकूल प्रभाव, रक्त संबंधित रोग, अतिसार, संग्रहणी, रक्त संबंधित रोग, शुगर, बीपी. कळलं का? मणिपूर चक्र, मणिपूर चक्र कळलं का? सगळे म्यूट आहे टोटल. ठीक आहे. आता बघू हृदय चक्र, सगळ्यात महत्वाचं. इथे देण्याची भावना असेल तर आपल्याजवळ खूप सारं येईल, आणि इथेच देण्याची भावना निर्माण झाली नाही तर आपल्याजवळ येऊन पण वापस जाईल, एवढं 100%. आता माझ्याच जवळ एक स्टुडंट आहे, माझ्यासाठी भरभरून ब्लेसिंग करते, आणि त्यांच्याजवळ त्या मल्टिप्लाय होऊन येऊन पण राहिल्या. ठीक आहे. रिंकू मॅडम आहे, माझ्यासाठी खूप ब्लेसिंग करतात त्या. चला बघू हृदय चक्र. दिल के करीब सीने के बीच में यह चक्र अवस्थित है. यह चक्र निरच्छल प्यार, अपनापन, भाईचारा, आध्यात्मिक विकास. आता बघा याचं एक उदाहरण सांगते इझी. सुपर ऍक्टिव्ह असला तर एक व्यक्ती म्हणते माझ्याजवळ नसलं तरी चालेल, पण तू घे, पूर्ण घे, मी खाली होऊन जाते. सुपर ऍक्टिव्ह वाला तो असतो, आणि ज्याचा ब्लॉक असते त्याच्याजवळ असून बी तो देत नाही. इझी उदाहरण. आता समोर व्यक्ती ओळखायला खूप इझी जाईल तुम्हाला. चक्रापासून व्यक्ती ओळखता येतो आरामात. म्हणून देणं शिका. म्हणजे कसं आहे ना, कोणी ना कोणी रेकी खूप प्रचलित राहिलं, कोणी ना कोणी शिकूनच राहिलंय, खूप शिकत आहे. नॅचरल थेरपी आहे, कारण याचे फायदे खूप मिळत आहे. म्हणून एकाला फायदा झाला की तो 4 जणांना शिकायला सांगत आहे.
नक्कीच ना. म्हणून काय करायचं आता आपल्याला पण लोक सहज ओळखणार आहे लोक आपल्याला. म्हणून देणं शिका. मम्मी माझी खूप देते. भरभरून देते. चव्हाण मम्मी माझी. निरच्चल प्यार, अपनापन, भाईचारा, आध्यात्मिक विकास, भक्ती, साधना, योग, प्रेम का प्रतीक. आता बघा जे आध्यात्मिक लोक असतात ना ते लोक, त्यांचं हृदय चक्र भरभरून ऍक्टिव्ह आहे. एक रोहिणी मॅडम आहे ना, रोहिणी मॅडमचं हार्ट चक्र खूप ऍक्टिव्ह आहे. मला फुल व्हायब्रेशन आली आहे. रोहिणी मॅडम खूप दान देतात. नक्की ना? मॅडम तुम्ही खरं बोलता एकदम. देताना 100% मी सहज योगात आहे. एकदम एक व्हायब्रेशन आलं मला तुमच्याकडून लगेच की तुम्ही खूप देता समोरच्याला. मी एक सहयोगी. चेहऱ्यावर तेज आणि चेहऱ्यावर जी सुंदरता येते ना नॅचरली काही न लावता, ती हा. याच चक्रापासून येते. जेव्हा तुमच्याजवळ देण्याची भावना असते ना, बरोबर. आणि देण्याची भावना म्हणजे काय, तुम्ही बरोबर. कधीच खाली होत नाही. सगळ्यात महत्वाचं अजिबात खालीच नाही. होत नाही. जिथं खाली मी नाही आला झोपत पण नाही तिथं, दुपारी. हा, जिथे देणंच नाही आला, जिथं देणं नाही आला त्यांचा चेहरा बघा कसा दिसतो. नाही थँक्यू. मेकअप बिकअप काही नाही आज. छान दिसत आहे. एकदम तेज आहे, नॅचरल तेज आहे ते. तुम्हाला गरज पण नाही मेकअपची. कारण ज्या भावना आहे, जी पहाटे 5 फिलिंग आहे. वाजता. 5ला बापरे. पहाटे 5 वाजता करते ध्यान, 5 ते 6. करता का मेडिटेशन? मॅडम रेकीचं जर हो, मेडिटेशन केलं ना, ते सेकंड लेवलचं, ते तर अख्खं इतकं पॉवरफुल मेडिटेशन आहे. ज्या फील्डमध्ये तुम्ही आहे बहुतेक, त्यासाठी तर तुम्हाला शाळेत तुमचा ग्रोथ खूप करेल. माझं बोलणं नाही आहे ऍक्च्युली, तो ब्रह्मांडचं मी एक माध्यम आहे तुमच्यापर्यंत. मी सहज बोलली आता तुम्हाला. मी काहीच नाही रेकीमध्ये. आपण त्याच्याद्वारे निवडलं गेलेलो आहे. रेकीमध्ये तुम्ही बी जुळलाय ना, तुम्ही त्या माध्यमातूनच जुळलाय की त्याची इच्छा आहे तुम्ही करावं म्हणून. नाही मला करायचंय ना, माझी इच्छा आहे ना. हो, नक्की करा. नक्की तुमचा खूप ग्रोथ होणार आहे. मला एकदम इंटेन्शन आलंय तुमच्यासाठी, आणि नक्की करा. खूप ते मेडिटेशन केल्यानंतर बाकी तुम्हाला रेकीची एवढी प्रॅक्टिस करण्याची गरज नाहीये, पण त्या मेडिटेशनचा रिझल्ट खूपच भारी आहे मॅडम, खूप भारी आहे. त्यातलं मीच एक उदाहरण आहे. चालेल ना. नंतरचे माझे स्टुडंट आहे इथे, पण मी त्याच्यातलंच एक उदाहरण आहे. कुठेतरी सुसाईडचा प्रश्न निर्माण झालेला होता. आज मी लोकांना त्याच डिप्रेशन मधून बाहेर काढते. मग रेकीला मागता मागता थका, देता देता थकत नाही. आपणच घेता घेता थकून जाऊ. म्हणून किती देते बाबा तू. एवढी पॉवर आहे, फक्त विश्वास तो आहे तुमच्याजवळ. हमारे ऋषि मुनियों ने इस चक्र को जागृत करने में विशेष बल दिया है, कारण जब तक यह चक्र जागृत होकर निरच्चल प्यार की अभिव्यक्ति नहीं करेगा, तब तक आध्यात्मिक विकास नहीं होगा. जोपर्यंत तुम्ही देणं शिकणार नाही, जो कोणी या रेकीच्या फील्डमध्ये येणार आहे, आधी त्यांना देणं शिकायचं आहे. जोपर्यंत तुम्ही देणार नाही तोपर्यंत तुमच्याजवळ येणार नाही, एवढं 100% आहे. बिना किसी शर्त के सभी को प्यार करना इस चक्र से उच्च स्थिती है. निस्वार्थ प्रेम, ठीक आहे, ते आजच्या जमान्यात खूप कमी मिळतात. कोणीतरी एखादा मिळतो आणि त्याचंच वाईट होतं, एवढं बी तुम्हाला माहित आहे. निस्वार्थ प्रेम करणारे लोक हाय मोजके आहे, आणि जे करतात ना बघा, त्याच लोकांचं कोणीतरी लोक वाईट करून निघून जातात. संबंधित अंग थायमन्स, हृदय, फेफडे, रक्तप्रवाह, लिव्हर, त्वचा, हवा. हा जर चक्र ब्लॉक झाला तर हार्टचे प्रॉब्लेम येतात. रक्तप्रवाह होतो त्याचा प्रॉब्लेम येतो. फेफडे, जे ब्लॉकेजेस बनतात आपले, त्याचा तो प्रॉब्लेम येतो. आणि तत्व आहे हवा. जसं निसर्गासोबत जर तुम्ही प्रेम केलं, जे असतं ना प्राण्यांसोबत प्रेम करणं, झाडं लावणं, त्या झाडांना व्यवस्थित लावणं, त्यांची देखरेख करणं एखाद्या छोट्याशा बाळाप्रमाणे, ते जे व्यक्ती करतात ना, ते बघा त्यांची व्हायब्रेशनच वेगळे असतात. ऍक्च्युली ते नॅचरली त्यांचा औराचा कलर पिंक आहे. तुमचा आहे, तुमच्याचवर माझी एक मम्मी आहे, त्यांचा बी आहे. नॅचरली कलर येतो तो त्यांचा पिंक कलर. तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहे मॅडम, कारण तुम्ही ते जे स्टेटस ठेवता ना, मी बघितलंय ते स्टेटस वरून त्या मातांचं तुम्ही काही करता वाटते. मी त्यांना ओळखत नाही एवढं, पण करता वाटते. निर्मला देवी. अच्छा अच्छा. सहज योग. तुमच्याकडे आम्ही 500 लोक असतो, 500. अच्छा अच्छा. हा, ते आहे तुमचा आज संध्याकाळी त्यांचा. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असतं 3 दिवस, 6 ते 7, 8 वाजेपर्यंत असतं 2 तास. अच्छा, ध्यान साधना करता का त्यांची? हो. अच्छा अच्छा. हो. हा, छान आहे छान आहे. 7 चक्रांवर बॅलन्स करतो, 7 चक्र. अच्छा अच्छा. नाही, ते तर ऍक्टिव्हच आहे तुमचे, ते तुम्हाला बघूनच कळलं. हो. विशुद्धी चक्र बघा, आता इथलं सांगते. समोरचा व्यक्ती कसा ओळखायचा. एखादा समोरून येतो आणि बोलूच देत नाही आपल्याला, फक्त तोच बोलते. जसं त्याने बोलण्याचा ठेका आपण त्यालाच दिलाय त्या दिवसाचा, तोच बोलतो, आपल्याला बोलूच देत नाही. त्याचं सुपर ऍक्टिव्ह. आणि जो काहीच बोलत नाही, फक्त हा किंवा एकदम लागट शब्द बोलतो, 10 मध्ये एकच,
त्याचं ब्लॉक. कळलं? दोनच पद्धतीने ओळखायचे. खूप साऱ्या पद्धती आहे, पण एकदम जे व्यावहारिक होतं ना आपल्यामध्ये, लाईफमध्ये जे व्यावहारिक घडतं ना, तेच बेस्ट उदाहरण नसतं, कारण ते आपल्यासोबत घडत असतं. एक घरातला व्यक्ती असेल तर खूप बोलतो आणि एक असेल तर तो काहीच बोलत नाही. म्हणजे समजून जायचं बोलणाराचं ऍक्टिव्ह आहे सुपर, आणि जो बोलत नाही त्याचं ब्लॉक आहे. आणि आपण कुठे मोडतो ते बी आपण आपलं ऑब्झर्व करत चालायचं, म्हणजे आपल्याला बाहेर निघायचंय त्याच्यातून. यह संचारक का चक्र है. अपनी अभिव्यक्ति एवं क्रियाशीलता अपने मनोभाव को दूसरों तक पहुंचाने का महत्वपूर्ण विभाग है. आपली जी भावना आहे, जे काही बोलतो आपण, विचार करतो, ते दुसऱ्या व्यक्तीपर्यंत कसं पोहोचवायचं ते हे विशुद्धी चक्र करत असतं. जो सच है, सत्य है, उसकी अभिव्यक्ती करते रहना, इस चक्र का सतत विकास होता है. जेवढं सत्य बोलाल तेवढं चक्र ऍक्टिव्ह होतं. तर बघा, कोणी फेकणारा व्यक्ती जर समोर आला ना, लगेच ओळखू येते त्याचे व्हायब्रेशन. हे बी तेवढे आपल्याजवळ तेवढा पॉवर असो ना असो, पण त्याची ती एनर्जी आपल्याला दाखवून देते की मी असा आहे. इस चक्र के द्वारा अंतरात्मा की आवाज को उच्च स्तर में आने वाले संदेश गृहित होते हैं. संबंधित अंग, थायरॉइड ग्रंथी, गला, फेफडा, रक्त प्रवाह, हृदय. आता बघा, हा जर चक्र ब्लॉक असला तर काय होतं? टॉन्सिलचे प्रॉब्लेम होतात. ठीक आहे, टॉन्सिलचे प्रॉब्लेम होतात. आणि बघा, स्क्रीन शेअर स्टॉप करतो मी थोडा. टॉन्सिलचे प्रॉब्लेम होतात, गळ्याचा कॅन्सर होते, किंवा एखाद्या व्यक्तीला कफ, दमाचा जी प्रॉब्लेम असते ती या चक्रापासून होते, ब्लॉक असला तर. आणि बघा, हा चक्र जर ब्लॉक असला तर हृदयावर पण प्रभाव होता. आता चक्राचं मी खरं सांगते, तुम्ही म्हणाल हा चक्र इथं आणि इथं माझा तर हा ऍक्टिव्ह आहे, मग इथे कसं काय? हा चक्र ब्लॉक झाला तर एवढा ब्लॉक झाला की हा काय करतो? प्रेशर वर देतो. पुन्हा ब्लॉक झाला तर प्रेशर खाली देतो. मग काय होतं? हा बी चक्र ब्लॉक होतो. आणि हा तर विचारांना होतोच. हा सगळ्यात महत्वाचा प्रेमाचा. हा तर विचाराने खूप ब्लॉक होतो, आणि हा ब्लॉक झाला तर तो खाली एनर्जी फ्लो करतो, तो खालचे चक्र ब्लॉक होते. असे असे एक जर चक्र ब्लॉक असला आपला तर सातही चक्र ब्लॉक होण्याकरता टाइम लागत नाही. म्हणून आपल्याला विचार असाच करायचा आहे जे आपल्याला आपल्या आयुष्यात पाहिजे. जे नाही पाहिजे त्या गोष्टीला घ्यायचंही नाही, विचार सुद्धा करायचा नाही. आपण इथं परमनंट राहायला आलो नाही, काही दिवसासाठीच आलेला आहे. त्या काही दिवसाचा आनंद घेऊन जायचा मजेशीर, आणि समोरच्याला बी घेऊ द्यायचं, समोरच्याला बी परेशान करायचं नाही. कलर याचा स्काय कलर आहे, आणि हलका नीला स्काय कलर येतो. आज्ञा चक्र सगळ्यात इम्पॉर्टंट. लाईफ मध्ये जे पाहिजे ते मॅनिफेस्ट करण्याची ताकद फक्त या चक्रामध्ये आहे. आता ते आरोग्य असो, नात्यांमध्ये प्रेम असो, या पैशाचा बॅलन्स असो खिशामध्ये, काही बी लागत असेल ना, ते इथूनच मागू शकतो. ठीक आहे. हृदय आता तत्व, हृदय चक्राचं तत्व कुठले? जसं आपण पृथ्वी तत्व, जल तत्व पाहिलं तसं. हवा म्हटलं, हवा, निसर्गासोबत जुळून राहायचंय. मी पीडीएफ सेंड करणार आहे मॅडम, पीडीएफ सेंड करेन ना, त्याच्यात वाचून घ्यायचा डिटेलमध्ये. आज्ञा चक्र, यह चक्र ललाट के दोनों भवों के मध्य जरा अवस्थित है. सेंटर ऑफ फोरहेड, थोडं वरती येतं, जास्त नाही. मी जी बिंदी लावली ना, बस एवढंच. पण व्हायब्रेशन इथेच होतं, खरं सांगते मी तुम्हाला. होतं रिंकू मॅडम, व्हायब्रेशन इथेच मध्ये होतं, पण चक्रावरती आहे. बिलकुल हा होतं मॅडम. मॅडम. आणि बिंदी लावण्याचं रिझन तेच आहे, आधी काळापासून जे चालत आलंय ना, कारण आपल्या पूर्वजांना माहिती होतं, जे आध्यात्मिक होते ऋषी मुनी, ते आपले पूर्वज आहे. आणि त्यांना माहिती होतं की चक्र इथं काहीतरी आहे, तर मग काही याला कसं ऍक्टिव्ह करायचं, तर मग काहीतरी एक प्रोसेस चालू आहे. म्हणून मंदिरात गेलं, कुठेही जर टीका लावतात, टीका लावण्याचं रहस्य ते आहे की तुम्ही ऍट प्रेझेंट इथे उपस्थित आहे. अंतर्ज्ञान का विकास इसी चक्र से होता है. इस चक्र को विकसित व जागृत होने पर भविष्य में होने वाली घटना का सूक्ष्म जानकारी प्राप्त होती है. जर भविष्यामध्ये तुमच्यासोबत काय होईल किंवा तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या सोबत काय होणार आहे याचं इंटेन्शन तुम्हाला पहिलेच येऊन जातं, हे जर चक्र ऍक्टिव्ह असलं तर. आणि बघा, कुणाला हे जर चक्र ब्लॉक असलं ना, ओव्हर थिंकिंग होतो, डोक्याचा प्रॉब्लेम होतो ना, हे चक्र ब्लॉक असल्यामुळे होतो. ग्रामपंचायत कुठे आहे इकडे? ग्रामपंचायत आध्यात्मिक विकास के लिए चक्र का बहुत महत्वपूर्ण है. संबंधित अंग, निचला दिमाग, बाय आंख, कान, नाडी संस्था इत्यादी. बघा, जर सायनांचा प्रॉब्लेम होतो ना, तर चक्र ब्लॉकमुळे होतो. कानाचा प्रॉब्लेम, डोळ्याचा प्रॉब्लेम, डोकं दुखणं या चक्रामुळे होतं. हे जर चक्र ब्लॉक असलं तर खूप साऱ्या लेडीजना माहितीये का, 90% लेडीजना ओव्हर थिंकिंग होऊन राहिली आहे.
आणि त्यामुळे त्यांचं डोकं दुखतं. डोकं दुखल्यामुळे मग तुमचे 7 चक्रावर परिणाम होतो. 7 चक्र झाला का तुमचा ऑरा डॅमेज होतो. आणि सगळ्यात पहिले नकारात्मक ऊर्जा ऑरामधून एंट्री करून जर तुम्ही आता इथला विचार नकारात्मक करत आहे ना, ती त्याच चक्राला डॅमेज करते. मग तुम्हाला हा प्रॉब्लेम होतो. जर तुमचं मणिपूर चक्र नाभीच्या 3 बोटं खाली त्या ऑरामधून ती एनर्जी आली ना, तर त्याच चक्राला डॅमेज करा, तर तुम्हाला डायजेशनचे प्रॉब्लेम होतात. अशा जर त्या भागी जर औरा डॅमेज झाला ना, तिथून ती नकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. आणि सगळ्यात मोठं महत्वाचं आहे विश्वास. जिथं विश्वास नाही तिथं रिझल्ट येत नाही. मंदिरात आपण असंच जात नाही. मंदिरात घंटी वाजवायलाच जातो का त्या ईश्वराला भेटायला जातो? ज्या ईश्वराला तुम्ही मानता. कार्य अंत प्रेरणा व इच्छाओं का चक्र आहे. तुमच्या ज्या काही इच्छा पूर्ण करायच्या आहेत त्या या चक्रापासून होत असते. आता सगळ्यात महत्वाचं आणि शेवटचं चक्र सहस्त्रार चक्र. हे चक्र आध्यात्मिक प्रगतीसाठी महत्वाचं आहे. हे जर चक्र कुणाचं ब्लॉक असलं 100% तर व्यक्तीला मानसिक त्रास होतो, पागल असतो तो व्यक्ती. एक्झाम्पल, ठीक आहे. आणि ज्याचं सुपर ऍक्टिव्ह आहे तो व्यक्ती काय आध्यात्मिक प्रगती करतो. आणि ज्याचं मीडियम आहे आपण आपल्यासारखा पॉझिटिव्ह राहतो. सर के ऊपर मध्य में यह चक्र अवस्थित है. यह चक्र उच्चतम आध्यात्मिक साधना का स्थल है. उच्चतम स्थिति में ज्ञान को प्राप्त करना समाधि की अवस्था होती है. निर्विकार, कोई भाव नहीं, कोई विचार नहीं, शून्यता की स्थिती. हा चक्र जेव्हा ऍक्टिव्ह होतं ना, तर तुम्हाला दुनियासोबत काही कार नाही, काही बंगला नाही, कोणते रिश्ते नाते नाही, काहीही मोह राहत नाही. कारण तुम्हाला त्या मेडिटेशन मध्ये तुम्हाला तेवढं कळून जातं. एक दिव्य दर्शन चक्र की उच्चतम स्थिती है. संबंधित अंग उपरी दिमाग, दाई आग, पिनियल ग्रंथी, रंग जामुनी, कार्य आध्यात्मिक. हा जो मागचा भाग आहे ना, जो दुखतो कोणाकोणाचा ओव्हर थिंकिंगनी, जर चक्र ब्लॉक असल्यामुळेच दुखतो. आणि जर ऍक्टिव्ह असेल तर मग तुमचं चक्र ऑटोमॅटिक ऍक्टिव्ह होऊन जातं. तो दिमाग पण तुमचा ऍक्टिव्ह होतो. म्हणजे ती तुम्हाला इंटेन्शन येते ना, समोरचा व्यक्ती आता काय होणार आहे किंवा माझ्यासोबत 4 दिवसांनी काय होणार आहे हे तुम्हाला अगोदरच कळून जाते. कलर याचा पर्पल कलर आहे आणि कार्य आध्यात्मिक आहे. ठीक आहे. 7 चक्र संपले. कोणाला जर विचारायचं असेल तर विचारा. आता मेडिटेशन कसं करायचं ते मी सांगते तुम्हाला. एक गोष्ट लक्षात ठेवा, चक्र जेव्हा चक्राची नकारात्मक ऊर्जा काढतो तेव्हा आपण वरून खालीपर्यंत काढतो. आणि जेव्हा चक्र ऍक्टिव्ह करतो तेव्हा खालून वरपर्यंत चक्र ऍक्टिव्ह केल्या जाते. आता मी तुम्हाला उद्या रेकीला कॉल कसा करायचा मी ती शिकवण. रेकीला कॉल केल्यानंतर हा हात तुम्ही त्या चक्रावर ठेवायचा आहे. तुम्हाला 3 मिनिटं मी एक ऑडिओ पाठवणार आहे. त्या ऑडिओमध्ये चॅन्टिंग होतं. लम वम ते त्या चक्राची चॅन्टिंग होत असते. ठीक आहे. तर त्या चॅन्टिंगकडे 3 मिनिटं लक्ष देऊन तुमचे ते चक्र ऍक्टिव्ह करायचे आहे. ठीक आहे. नाही आला, सुरुवातीला कळत नाही भरपूर लोकांना, नाही आला तर मला विचारजा. 3 मिनिटं रोज सकाळी करा. एकच टाइम करा. एकाच वेळेवर एकाच जागेवर करायचं आहे. तर रिझल्ट 100% नॅचरली ग्लो येतो चेहऱ्यावर चक्र ऍक्टिव्ह असतात तेव्हा. ठीक आहे. आता मी उद्या शक्तिपात करून देणार आहे. कोण कोण शक्तिपात करणार आहे मला सांगा. रेकी लेवल 1चा. ठीक आहे. रेकी लेवल 1चा शक्तिपात. जर शक्तिपात करणार नाही तर रिझल्ट येणार नाही. आणि उद्या मी S7 चक्राचं मेडिटेशन घेईन. ठीक आहे. मला थोडं पर्सनल मेसेज करा. ज्यांना कोणाला हे करायचं आहे शक्तिपात करायचं आहे तो थोडा मला पर्सनल मेसेज करा. कारण आज कोणी नवीन जॉईन होतात, काल नवीन जॉईन होतात, म्हणून मला काही कळून नाही राहिलं. कंटिन्यू 5 दिवसाचा जर क्लास केला तर थोडं आपल्याला पण कळते. काही प्रश्न असेल तर विचारा. बोलत चला. एकदा प्रायमरी स्कूल पुन्हा अटेंड करू आपण. हा बी आनंद घ्या. मॅडम, सगळे चक्र ऍक्टिव्ह व्हायला किती दिवस लागतात? सगळे चक्र 3 महिने पकडून घ्या. पण 3 महिन्याच्या आधीच होते जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन न केलं तर. आणि त्याच्या समोर जर तुम्ही रेकी शिकल्या तर रेकीमध्ये इतके पॉवरफुल सिम्बॉल आहे की त्या सिम्बॉलने चक्र ऍक्टिव्ह होते. मी रेकीचे एक चकोरे वगैरे ते आहेत ना, 1 लेवलचे सगळे माहिती आहेत मला, पण 2 लेवल आणि 3 लेवलची शिकायची इच्छा आहे. तर आपली फीस किती आहे ती? तुम्हाला चोकोरी माहिती आहे की तुमचा शक्तिपात झाला ते महत्वाचं आहे. माहिती सगळ्यांना शक्तिपात पण झालेला आहे माझ्या गुरुकडनं. 1चा ना 2चा का? 1 आणि 2चा झालाय का? रेकी लेवल 1 आणि 2चा शक्तिपात झालाय का? हो हो. आणि शिकल्या पण आहे तुम्ही पूर्ण? हो फक्त मास्टर लेवल शिकायचे आहे. हो.
अच्छा ठीक आहे, तुम्ही मला पर्सनल मेसेज नाही करा, मला मी सांगते. म्हणजे मी प्रॅक्टिस करायची, कारण शिकून मला महिनाच झालाय आता, कारण सगळे अच्छा. हल्ली ऑनलाईनच शिकवतात. बरोबर, ऑनलाईन त्याच्यामुळे कसं शिकवतात. आहे, प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. हा, प्रॅक्टिस करायला लागते मॅडम, प्रॅक्टिसवरच रिझल्ट आहे. सकाळी करून घ्यायचं, सोडून हो. द्यायचं, दिवसभरासाठी फ्री. म्हणून मी तुमचा आपण ग्रुप मी काय ऍड केलाय की मला परत म्हणजे प्रॅक्टिस होईल, काहीतरी नवीन माहिती मिळावी, या अनुषंगानेच मी केला होता. पण आपली फीस काय आहे, जर समजा 2 आणि 3 लेवलची जर करायची असेल रेकी तर? 7,777. आणि आणि खरं किती सांगते, दिवसाचा कोर्स आहे तो? माझे लोकांची 15 बी आहे आणि 45 बी आहे. ते दिवसाचं नाही, आता जेवढे, जसं मी कधी कधी ओव्हर टाइम करून बी शिकून देते मॅडम. ओके ओके मॅडम. आता इथे आहेच तुमच्या समोर, त्यांना विचारू शकता तुम्ही. नाही, कारण ना मी आत्ताशी रेकी शिकल्यामुळे मी सगळ्यातून बाहेर आले. माझ्या किडनी ऑपरेट झालेल्या आहेत, अपेंडिक्स ऑपरेट झालेले आहे, मी पॅरलाइज झाले होते. अच्छा अच्छा, आहे ना, रिझल्ट आहे ना. 100%. फक्त हो. विश्वास, आणि विश्वास आणि प्रॅक्टिस, दोनच गोष्टी महत्वाच्या. म्हणजे जीवन बदलवलं म्हणजे झालं. चालेल चालेल तुम्ही मला मेसेज करा पर्सनल, मग मी सांगते. चालेल. येस, थँक्यू. ओप्पो मॅडम, तुम्ही बोला काही थोडं. इतकं टेन्शन घेऊन जिंदगी नाही जगायची. तुम्ही माझ्या आईच्या वयाच्या आहे, माझं काम आहे तुमची मदत करणं. बोला थोडं, अनम्यूट करा मॅडम, अनम्यूट करा मॅडम. तुमचं ओप्पो मोबाईल मध्ये ओप्पो नाव आहे, पण आता मी नाव कोणतं घेऊ? हा, अनम्यूट करा. तुम्हीच अनम्यूट नाही झालं, एकदा करा पुन्हा. नाही, अनम्यूट नाही झालं. ते व्हिडिओ आहे ना, व्हिडिओच्या बाजूने एक आयकॉन आहे म्यूटचा, ऑडिओचा, त्याला करा, टच करा त्याला. व्हिडिओ ऑफ झाला तुमचा. त्याच्या बाजूने आहे एक बघा, व्हॉइस वाला, स्पीकर सारखं, माईक सारखं आहे. सॉरी, स्पीकर सारखं नाही, माईक सारखं येतोय आहे. आवाज? हा, हो बोला. मला तिन्ही सगळे रेकी लेवल 1 ची मी फी घेत नाही मॅडम. हो, माझ्याकडून एवढं जरी ज्ञान घेऊन समोरचा खुश होऊन गेला ना, म्हणजे मला भरपूर भेटते. लालच कुठं कामी नाही पडणार. खूप टेन्शन मध्ये आहे मी. दिसून राहिलं मला, मला एकदमच वाटलं, म्हणून शिकायचंय. म्हटलं तुमच्यासोबत बोलावं. मला शिकायची खूप इच्छा आहे. अरे मॅडम, नक्की शिका. एवढं टेन्शन मध्ये शेवटी तर मरणच आहे ना. रडून मरा या हसत मरा, मराचंच आहे. हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, मला पण तेच करायचं आहे. मग घराच्या हसत बाहेर मारू. पडायचं माहिती नाही, समोरासमोर शिकायची इच्छा आहे, मोबाईल वरून कळत नाही. फक्त कॉल लावायचं, बाकी मग मी डिटेल मध्ये शिकवते मॅडम. फक्त लिंक जॉईन करायची, तेवढं एकदा कोणाकडून शिकून घ्या, म्हणजे सगळं येऊन जाते. काम करते मी, घरकाम करते. अच्छा अच्छा, घरकाम करा. कुठले काम छोटं मोठं नसते, पण सगळ्यात महत्वाचं असते स्वतःवर प्रेम करा. तुम्ही इतक्या म्हणजे सांगू नाही शकत, मेरी ही जिंदगी में कितना गम वाली फिलिंग तुमच्या सोबत आहे. असं नका करू मॅडम, जगून घ्या बरं. शेवटी बघा, काहीच नाही नेणार आहे आपण, हे तुम्हाला बी माहिती आहे. माझ्यापेक्षा कितीतरी मोठ्या दुनिया बघितली आहे तुम्ही. नाही, काय नाही करायला जमत. जमतं डोकंच जमतं सगळं. चालत नाही. नाही, डोकं शांत. डोकंच चालत नाही. मॅडम, चक्र पूर्ण टोटल ब्लॉक आहे तुमचे. कुठलं देवाचं करायला घेतलं की लगेच झोप येते. होणारच नाही. नकारात्मक ऊर्जा असली की झोपच येते सगळ्यांना. त्याच्यासाठी काय करावं लागेल? म्हणून हा त्याच्यासाठी निर्णय मॅडम, घेतला. आता बघा, तुम्ही शक्तिपात करा. आता ह्याच मॅडम आहे, मंजू मॅडम, तुम्हीच सांगा थोडं तुमचा अनुभव. म्हणजे एखाद्या गोष्टीमधून निघायचं असेल तर तेवढं थोडं त्यामध्ये घुसावं पण लागेल ना. मला या संसारातून मला बाहेर पॅरालिसिस आलेला मॅडम, ऐका, मार्च मध्ये आलेला पॅरालिसिस. मी आज टोटली सिक्युअर आहे, एकदम व्यवस्थित आहे मी. 8 मार्चला डिस्चार्ज घेऊन आलेली मी. माझ्या समोरच आहे विश्वराज हॉस्पिटल, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. 1.5 लाख रुपये खर्च करून मी बाहेर आलेली आहे. आणि माझा कॅफे चालवते मी. हे बघा, माझा कॅफे इथे एक छोटासा, मी कॅफे चालवते. मॅडम, एनर्जी बॉल वगैरे टाकत जा ना, कस्टमर येण्यासाठी येतात. चोकुरी टाकायचं, एनर्जी हो, बॉल ते टाकायचं. सगळं. घरातलं वातावरण जरा सुद्धा हो. चांगलं नाही. कोण कुणाशी बोलत नाही. माझ्याही घरातलं चांगलं नाहीये, तुम्हाला खोटं नाही सांगत. मी माझ्या मिस्टरांना हकलून दिले, 1.5 वर्ष झाले. मी त्यांना हकलून दिले शेवटी मी. ना, मी हकलू शकत नाही ना. स्वतःला बदलायचं ना मॅडम, नाही, नका नाही, हाकलू नाही. कोणाला. माझे केस त्यांच्या पायाखाली दबलेत ना. काऊन दाबून ठेवायचे? जगण्याचा अधिकार आपला आहे, आपला अधिकार आहे. बोलू द्या ना, समोरच्याला बोलते तर बोलू द्यायचं तेवढ्या पुरतं.
मुलं आपण त्यांची ऐकत जी नाही. ऊर्जा आपल्यापर्यंत येऊच द्यायची नाही. का बरं ऐकन ते? त्यांची लाईफ आहे, जगू द्या ना त्यांना. ते कशाला ऐकन आपलं? नाही, आपली लाईफ ते बोलतील तसं ऐकायचं, बस एवढंच चाललंय आयुष्यात. ऐकून ते घ्यायचं, बस बोलले की बसायचं, ते उठ बोलले की उठायचं. इकडून ऐकायचं, इकडून सोडून द्यायचं. मनाला लावून नाही घ्यायची नाही, गोष्ट. एवढं नाही घ्यायचं मॅडम. मनाला तुम्ही खूप लावून घेतलाय, ते दिसून राहिलाय. नाही ना, मग घरातलं वातावरण पूर्ण बिघडून जातं. मग स्वतःला मीच थोडं वाईट आहे पॉझिटिव्ह घरात. बनवा. स्वतःला हो, पॉझिटिव्ह करा. आवाज चढवला की मीच वाईट आहे घरात. मुलं बोलतात तू गपचूप बस आणि सहन कर, अजून सहन कर थोडं. किती सहन स्वतःच करायचं? जीवन स्वतः जगायचं, एनर्जी कॉन्फिडन्स बघा, मी एक गोष्ट जगायचं. सांगते, तुम्ही तुमची एनर्जी पूर्ण डाऊन करून टाकली आहे, तर तिथे तेच होणार आहे. तेच होणार आहे. म्हणजे घरातले तर सोडा, तुम्ही बाहेर जरी गेले ना, इव्हन ते बाहेरचे लोक बी तुम्हाला तेच म्हणणार आहे. कारण आपण आपली एनर्जी तशी बनवली आहे. आता एनर्जी बनवासाठी स्वतःला पॉझिटिव्ह बनवा लागेल ना. मग जेव्हा तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह बनवणार ना, त्या दिवशी जो बोलणारा नसतो ना, तो बी समोर येऊन बोलतो. हे बी पॉवर आहे आपल्याच एनर्जीमध्ये. आता मग इथे कोण काय आहे? करू फक्त इथे तुम्ही तेवढं आहे. मला सांगा. इथे तुम्ही आहे ना, इथे तुम्हालाच ठेवायचं आहे, कोणाला नाही ठेवायचं आहे. इथे कोणी आलं का तुम्ही? मला याच्यातून बाहेर काढा बस. बरं, उद्या शक्तिपातला या सकाळी. सकाळचं नाही ना जमत मला, आता 2 ते 5 टाइम असतो. 6ला. नाही ना, कामाला जायचं असतं, जेवण बनवायची कामं करते. आता तुम्ही वेळ नाही काढन मॅडम, तर मग मी कसं करू? शक्तिपात फक्त 5 मिनिटाचा असतो, जास्त वेळ नाही लागत. सकाळी 6ला डायरेक्ट जॉईन व्हायचं. हो, 5 मिनिटाचा शक्तिपात असतो. चालेल, ट्राय करीन. ठीक आहे. नक्की ट्राय करीन. हा, बरं, थँक्यू मॅडम माझे विचार केल्याबद्दल. थँक्यू. नक्की जॉईन व्हा. याच्यातून बाहेर निघा. मी काढून दिलाय काही लेडीजना, बिलकुल हात पकडून काढून दिलाय, आणि मी तुमचा बी हात पकडते, तुम्हाला पण काढन. असं समजेन माझी कोणीतरी आई आहे जोडली माझ्यासोबत. धन्यवाद. बस नक्की काढेल हा. मला या चक्रव्यूहातून बाहेर काढा बस. नक्कीच काढन. तुम्ही मला थोडं पर्सनल मेसेज टाका, मी मदत करते. तेवढं कळत नाही, उद्या कामाला गेलो तर पोरीकडून करून घेईन. बरं मॅडम, रोहिणी मॅडम, तुम्ही शक्तिपात करणार आहे का? नाही अच्छा, झालेला आहे माझा. झालाय का? पूर्ण झालाय झालेला आहे. हो रेकी? हो. अच्छा, नाही, तुम्ही रेकी नाही झाली. शक्तिपात कसं घेतलं मॅडम तुम्ही? म्हणजे शिकले नाही पण? ते एक स्वामी त्यांच्याकडे केला त्यांनी मठामध्ये. रेकीचा करून दिला? नाही रेकीचं नाही. मॅडम, रेकीचा वेगळा असतो ना, ते म्हणजे जे सिम्बॉल युज करतो ना आपण रेकीमध्ये, तर त्याच सिम्बॉलचा आपल्याला मग पॉवर जाणवते. जेव्हा ते 4 सिम्बॉल असतात, खूप पॉवरफुल आहे, त्याच हो सिम्बॉलचा स्पेशली शक्तिपात असतो. हा, बघा, तुम्ही विचार करा. ठीक आहे. चालेल. नूतन मॅडम, शक्तिपात तुम्ही अनम्यूट करा, मला नाही ऐकू येत आहे.